ओके. थोड्या वेळात आपण सुरुवात करूया. सर जॉईन झाले का? हो हो. हॅलो हॅलो, मधुलिका मॅडम. हॅलो. हा, आपण सुरुवात करूया. हो हो चालेल. हा, मित्र हो, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आमच्या आठले सप्रे पित्रे महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या वेबिनार मध्ये उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, आजच्या खास आपल्या मार्गदर्शिका श्रीमती मधुलिका देवगोजी मॅडम, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. स्पर्धा परीक्षा ही गोष्ट कठीण वाटली तरी आपणा सर्वांच्याच आकर्षणाचा विषय आहे. हिमालयाचे शुभ्र धवल शिखर पादाकांत करण्याची दुर्दम्य इच्छा जशी प्रत्येक धैर्यशील तरुण मनात बाळगत असतो, तसेच IAS, IRS, IFS होण्याचे स्वप्नही. त्यासाठी मात्र कठोर परिश्रम, चतुरस्र बुद्धिमत्ता, अभ्यासात सातत्य याची गरज असते आणि तशीच उत्तम अशा मार्गदर्शनाचीही गरज असते. म्हणूनच आज आमच्या महाविद्यालयाने IRS ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या सन्माननीय मधुलिका देवगोजी मॅडमना आभासी प्लॅटफॉर्मवर मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले आहे. सर्वप्रथम मी पुन्हा एकदा आमच्या स्वायत्त महाविद्यालयातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करते. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर सातत्याने आम्हाला असे उत्तम मार्गदर्शन
आमच्या विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी प्रयत्नशील असतात त्यांचं हार्दिक स्वागत करते. या वेबिनारसाठी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचं स्वागत करताना मला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की स्पर्धा परीक्षा आणि त्याचे स्वरूप, त्यांचे मधुलिका मॅडमचे या क्षेत्रातील अनुभव याबद्दल मॅडम आपल्याशी बोलतील आणि नंतर विद्यार्थी मित्रांनी त्यांना प्रश्न विचारावेत वा चॅटबॉक्स मध्ये आपले प्रश्न टाकले तरी चालतील. एक उत्तम संवाद आपल्या मध्ये घडावा असं मला वाटतं की जेणेकरून आपल्या मनातील शंकांचं निरसन होईल आणि त्यासाठीच हा या कार्यक्रमाचा आयोजनामागचा हेतू आहे. सुरुवातीला मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करते. प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करते. ऐकू येते? हा सर, येतंय ऐकू. ऐकू येते. राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये साधन व्यक्ती म्हणून उपस्थित मधुलिका मॅडम त्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं स्वागत करतो. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वर्षा पाठक पुजारी मॅडम यांचं मी विशेष अभिनंदन करतो, कारण अशा प्रकारची व्याख्यानं सातत्याने आयोजित करण्यामध्ये यांचा सक्रिय सहभाग आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा मी या वेबिनारमध्ये स्वागत करतो. मी असा काही एका वेगळ्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आपलं मन पेंट आहे. फारसा मॅडमचा वेळ न घेता या शुभेच्छा देतो आणि मॅडम यू प्लीज गो अहेड. थोडासा हा, ओके ओके, चालेल चालेल सर, चालेल चालेल. हो हो, आवाज व्यवस्थित येतो? येस, हो हो हो. मित्रांनो, मी सुरुवातीला अगदी थोडक्यामध्ये मॅडमचा परिचय आहे आणि असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये ऑफिसर आहेत. त्यांची ओळख करून देताना मला खूप अभिमान वाटतोय. पुणे येथील क्युमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून BA झाल्यानंतर त्यांनी बेंगलोर येथे बिझनेस लॉ मधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर वेस्ट पूर्ण केला. मध्ये MA करत आहेत. 2013 ते 2015 या कालावधीमध्ये पुणे येथे असोसिएट इंजिनियर म्हणून पद भूषवले. त्यानंतर 2019 पर्यंत युनी अकॅडमी विजडम IAS अकॅडमी पुणे येथे त्यांनी अध्यापनही केले आहे. 2019 पासून त्या इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स या पदाचा कार्यभार समर्थपणे सांभाळत आहेत. त्याचबरोबर गव्हर्नमेंट स्कूलमध्ये व्हॉलंटरीली इंग्लिश या विषयाचे ते अध्यापन करत आहेत. सायंटिफिक टॉईज करायला त्या विद्यार्थ्यांना शिकवतात. IRS ट्रेनिंग अकादमी मधील सोशल वेलफेअर क्लबच्या त्या सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांना हिस्टॉरिकल आणि मायथॉलॉजिकल नॉव्हेल्स वाचण्याची विशेष आवड आहे आणि कथक नृत्यही त्या शिकत आहेत. तर मित्रांनो, अशी व्हर्सटाईल पर्सनॅलिटी आपल्याला आज इथे मार्गदर्शनासाठी कार्यशाळेमध्ये लाभलेली आहे. आता मी माईक मॅडमकडे सुपूर्द करते, त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करा. थँक्यू मॅडम. अखिलेश प्रेम महाविद्यालय देवरूखचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर सर, उपस्थित प्राध्यापक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज स्पर्धा परीक्षा आव्हाने आणि संधी या विषयावरती बोलायची संधी मला इथे मिळाली आहे आणि तुमच्याशी संवाद साधताना मला खूप आनंद होतोय. आणि मॅडमनी माझा परिचय तसा करून दिले
आहे, पण एक याच्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा किंवा एक महत्वाची गोष्ट मी त्या परिचयामध्ये ऍड करू इच्छिते की मी म्हणजे मूळची रत्नागिरीचीच आहे. माझं लांजा इथेच माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. 5वी पर्यंत मी मराठी मीडियम मध्येच शिकले होते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. त्यानंतर 10वी पर्यंत मी नवोदय विद्यालय रत्नागिरी इथे होते आणि त्यानंतर 11वी-12वी पासून मी पुण्याला गेले होते. सो आणि तसं आपण बघितलं तर स्पर्धा परीक्षांचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोकणातील विद्यार्थ्यांचा सहभाग थोडासा कमी दिसतो किंवा युपीएससीची जी सगळ्यात महत्वाची जी परीक्षा आहे नागरी सेवा परीक्षा सिव्हिल सर्व्हिसेस ज्याच्यामधूनच IAS, IPS किंवा IFS, IRS ही सगळी पदं भरली जातात, त्यामध्ये आपल्याला कुठेतरी कोकणातल्या विद्यार्थ्यांचा सहभाग कमी दिसतो. पण आज आपण सगळेजण या वेबिनार मध्ये आला आहात म्हणजे या क्षेत्रामध्ये कोणत्या संधी आहेत त्यामध्ये आपण जो इंटरेस्ट दाखवताय त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करते. तर आणि आता आपण विषयाला सुरुवात करू की आता तुम्ही म्हणजे तुम्ही सगळे आता कॉलेजमध्ये आहात. आता तुम्ही ग्रॅज्युएशन आता कम्प्लीट होत असेल किंवा 1-2 वर्षामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण करणार असाल. पण आतापर्यंत तुम्ही खूप साऱ्या परीक्षा देत आला असाल. 1ली-पासून 10वी पर्यंत, 12वी कॉलेजपर्यंत खूप परीक्षा दिल्या असतील. पण मग स्पर्धा परीक्षांवरतीच एवढा फोकस का? स्पर्धा परीक्षांचंच एवढं नाव का होतं? परीक्षा तर आपण नेहमीच देत असतो. तर याच्यासाठी आपल्याला स्पर्धा परीक्षा या रेग्युलर परीक्षांपेक्षा कशा वेगळ्या आहेत हे आधी आपल्याला समजून घ्यायची खूप गरज आहे. एकदा का ते लक्षात आलं तर मग स्पर्धा परीक्षा कुणी द्याव्यात, कशासाठी द्याव्यात आणि कशा पद्धतीने द्याव्यात याच्यावरती आपण काम करू शकतो. तर आता आपण बघतो की ज्या कॉलेजमध्ये आपल्या ज्या रेग्युलर परीक्षा होतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही एक किमान मार्क्स मिळणं अपेक्षित असतं की ठीक आहे की 100 पैकी 40 मार्क्स मिळाले तर तुम्ही पास होता. पण स्पर्धा परीक्षांमध्ये असं असतं की इथे सरसकटच सगळेजण पास होऊ शकत नाहीत. कारण स्पर्धा परीक्षांचा अर्थच याच्यासाठी आहे किंवा स्पर्धा परीक्षा याच्यासाठी घेतल्या जातात कारण जी पदं अवेलेबल असतात तीच मुळात थोडकी पदं असतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की देर इज व्हेरी लिमिटेड नंबर ऑफ सीट्स आणि त्याच्यामुळे आणि द नंबर ऑफ पीपल कॉम्पिटिंग फॉर दीज सीट्स इज व्हेरी लार्ज. त्यामुळेच आपण याला स्पर्धा परीक्षा म्हणतो. मग याच्यामध्ये तुम्ही स्वतः कसं परफॉर्म करताय हे तर महत्वाचं आहेच. म्हणजे तुम्ही स्वतः अभ्यास किती करताय, त्याच्यामध्ये तुम्ही मार्क्स किती आणताय हे महत्वाचं आहे. पण त्याच्या बरोबरच बाकीच्यांच्या तुलनेमध्ये तुम्ही कसं परफॉर्म करताय, दुसऱ्यांपेक्षा तुम्हाला जास्त मार्क्स येत आहेत की नाही याच्यावरती ठरतं की स्पर्धा परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणार की नाही. कारण कधी कधी असं होतं की तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचे पेपर बघितले असतील, एखादा पेपर येतो खूप कठीण असतो, पण जर तो पेपर सगळ्यांनाच कठीण गेला असेल तर असं होऊ शकतं की तुम्ही ती परीक्षा उत्तीर्ण व्हाल. पण एखाद्या वेळेस पेपर सोपा आला आणि सगळ्यांना सोपा गेला तर त्या पेपरमध्ये भरपूर मार्क्स बरेच विद्यार्थी असे असू शकतात की त्यांनाही तो पेपर तेवढाच सोपा गेलेला असतो आणि त्यामुळे मग उत्तीर्ण होण्यासाठी जी कॉम्पिटिशन आहे ती त्याच्यामध्ये वाढते. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षा म्हणजे बेसिकली हे लक्षात घ्या की तुम्हाला बाकीच्यांपेक्षा चांगलं परफॉर्म करायचंय. मग तुम्हाला 100 पैकी 35 मार्क भलेही का येईनात, पण जर बाकीच्यांना त्याच्यापेक्षा कमी आले असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता. तर आता याच्यामध्ये आणि स्पर्धा परीक्षांचं हे वेगळं पण एकदा आपल्या लक्षात आलं की मग पुढे आपली जी वाटचाल आहे तर ती थोडीशी सोपी होते. तर आता एक प्रश्न आपल्या मनात असतो की स्पर्धा परीक्षा कोण देऊ शकतं. तर त्याच्यासाठी आता मी तर म्हणेन की स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणतात. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच बेसिक रिक्वायरमेंट आहे की तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. मग ते ग्रॅज्युएशन तुमच्या कोणत्या फील्डमध्ये आहे, मग तुम्ही आर्ट्स, सायन्स, इंजिनिअरिंग कोणतेही ग्रॅज्युएट असाल त्याचा काहीही फरक पडत नाही. सो म्हणजे बेसिकली सगळ्यांसाठी एकच कॉमन स्टार्टिंग पॉईंट ही स्पर्धा परीक्षा देते. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न एक असा येऊ शकतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे कोणत्या कोणत्या पदासाठी घेतल्या जाऊ शकतात. तर आपल्याला जवळजवळ 25 ते 30 वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आपल्याला दिसतात. अगदी तलाठीय पदापासून जिल्हाधिकारी पदापर्यंत सगळ्या पदांच्या सरकारी पदांच्यासाठी स्पर्धा परीक्षा या होतच असतात. पण आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची किंवा सगळ्यात कठीण समजली जाणारी किंवा सगळ्यात आपण म्हणू शकतो की प्रेस्टिजियस अशी प्रतिष्ठेची अशी समजली जाणारी ती म्हणजे युपीएससीची नागरी सेवा परीक्षा, युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस.
तर या सिव्हिल सर्व्हिसेसचं किंवा या युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामचं थोडंसं स्वरूप आपण समजून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण आव्हानांकडे वळूया. आणि पहिल्यांदा आता मी एक 15-20 मिनिटं माझं मनोगत व्यक्त करेन आणि त्याच्यानंतर जर विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही ते चॅट बॉक्समध्ये टाईप करू शकता किंवा मग तुम्ही माईक ऑन करून तुम्ही स्वतःही मला ते प्रश्न विचारू शकता. तर आता संघ लोकसेवा आयोग युपीएससी ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. म्हणजे आपल्या संविधानामध्येच ही जी युपीएससी आहे, युपीएससीचे मेंबर्स कोण असतील, चेअरमन कोण असतील, त्यांचे अनुभव काय असतील, त्यांचं काम काय असेल, कशा पद्धतीने ते परीक्षा घेतील, हे सगळं जे आहे ते आपल्याला संविधानामध्येच लिहिलेलं आढळतं. सो ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. तर आता यामध्ये युपीएससी सुद्धा खूप साऱ्या परीक्षा घेते. म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस आली त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर CRPF ची एक परीक्षा आली, तशीच युपीएससी नागरी सेवा परीक्षा, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम ही सुद्धा एक एक्झाम त्यापैकी आहे. तर आपला जो फोकस आहे तर तो सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षावरती असणार आहे. तर ही जी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आहे त्यामध्ये सध्या आपल्याला आपण बघू शकतो की 24 प्रकारच्या सर्व्हिसेसमध्ये तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता. म्हणजे युपीएससी म्हणजे फक्त IAS किंवा फक्त IPS असा जो आपला एक नॉर्मल समज असतो तर ते तसं नाहीये. 24 वेगळ्या प्रकारच्या सेवांमध्ये आपण जाऊ शकतो. सो असं बघायला गेलं तर युपीएससीची सिव्हिल सर्व्हिस एक्झाम पास झाल्यानंतर कुठल्या प्रकारचं काम तुम्ही करू शकता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकता की इथे सुद्धा आपल्याला वेगळ्या संधी उपलब्ध आहेत. तर तुम्हाला IAS बद्दल तर माहितच असेल. त्याच्यानंतर इंडियन पोलीस सर्व्हिस सुद्धा खूप वेल नोन आहे. इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे. याच्याशिवाय तुम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, भारतीय वनसेवेमधनं पण तुम्हाला वनाधिकारी होता येऊ शकतं. त्यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आहे. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस भारतीय राजस्व सेवा जी आता माझी स्वतःची सर्व्हिस आहे. तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 प्रकारच्या सर्व्हिसेस मिळू शकतात. एक इंडियन इन्कम टॅक्स आहे, मग त्याच्यानंतर दुसरं आहे GST. त्यानंतर इंडियन रेल्वेच्या 2-3 प्रकारच्या सर्व्हिसेस याच्यामधून आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर काही अजून सर्व्हिसेस आहेत ज्या तुम्हाला वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांसोबत डील करण्याची संधी देतात. जसं की इंडियन ट्रेड सर्व्हिस झाली, त्याच्यानंतर इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस झाली. तर म्हणजे सांगण्याचा पॉइंट हा आहे की युपीएससी मधून सुद्धा तुम्हाला एक डायव्हर्सिफिकेशन ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, वेगळ्या संधी ज्या आहेत त्या मिळू शकतात. आता या सिव्हिल सर्व्हिसेसची थोडीशी आकडेवारी आपण बघूया की आता ही परीक्षा अत्यंत कठीण का समजली जाते. तर दरवर्षी एक काही ठराविक पदांची लिस्ट येते. सो लेट्स से की एखाद्या वर्षी ऑन एन ॲव्हरेज 1000 पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. पण या परीक्षेचा फॉर्म भरणारे विद्यार्थी जवळजवळ 9.5 लाख ते 10 लाख एवढ्या प्रचंड संख्येने विद्यार्थी याचा फॉर्म भरतात. त्यानंतर जवळजवळ 5-1 लाख लोक प्रिलिम्स म्हणजे जी पहिली जी तुमची पायरी आहे ही परीक्षा देण्याची, ही परीक्षा 3 टप्प्यांमध्ये घेतली जाते. तर पहिल्या टप्प्यांमध्ये ज्याला आपण प्राथमिक परीक्षा किंवा इंग्लिशमध्ये आपण प्रिलिम्सचा जो टप्पा म्हणतो त्यामध्ये जवळजवळ 5 लाख विद्यार्थी या प्रिलिम्समध्ये अपियर होतात, ते त्या एक्झामला येतात. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 10 ते 15,000 विद्यार्थी हे दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे मुख्य परीक्षेसाठी उत्तीर्ण होतात. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2,000 विद्यार्थी, 10,000 मधून 2,000 विद्यार्थी हे जे आहेत ते मुलाखतीच्या किंवा इंटरव्ह्यूच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात. आणि शेवटी त्या 2,000 मधून फक्त 1,000 जणांचं सिलेक्शन होतं. म्हणजे तुम्ही बघू शकता की 5 लाखांमधून फक्त 1,000 विद्यार्थ्यांची निवड, म्हणजे जवळजवळ फक्त 0.2% एवढाच सक्सेस रेट या परीक्षेचा आहे. म्हणजे ही परीक्षा तसं बघायला गेलं तर फार अवघड आहे. इम्पॉसिबल तर मी म्हणणार नाही, पण थोडीशी अवघड आहे. त्यामुळे या परीक्षेची आव्हानंही वेगळी आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण ज्या पद्धतीचा अभ्यास करत आलो आहोत, कॉलेजमधल्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ज्या पद्धतीचा अभ्यास केलेला आहे, तर तसं आता आपल्याला इथे करून चालणार नाही. थोडाफार आपल्या परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे, परीक्षेला तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, या पद्धतीने तुम्हाला स्वतःची जी स्ट्रॅटेजी आहे, अभ्यास करण्याची जी टेक्निक आहे, तर ती थोडीफार त्याप्रमाणे बदलावी लागते. तर आता याच्यामध्ये ह्या परीक्षेची आव्हानं कुठली आहेत ते आपण थोडक्यात बघूया. तर जसं की तुम्हाला मी म्हटलं की युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम किंवा तसं बघायला गेलं तर कुठलीही स्पर्धा परीक्षा ही नॉर्मली 3 टप्प्यांमध्ये होते, प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. तर युपीएससीची जी परीक्षा आहे तर तिचे हे जे 3 टप्पे आहेत तर ते पूर्ण व्हायला 1 वर्षाचा कालावधी लागतो.
की 1 वर्ष चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे तुम्हाला जो अभ्यास आहे तो सुद्धा तुम्हाला वर्षभर करायचा असतो. आणि यानंतर जर तुम्ही या परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी नाही झालात, तर तुम्हाला पुढचा प्रयत्न देताना सुद्धा, नेक्स्ट अटेम्प्ट देताना सुद्धा तुम्हाला परत पहिल्या पायरीपासूनच सुरुवात करावी लागते. बरोबर, हे एक पहिल्यांदा ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते. सो परीक्षेची प्रक्रियाच इतकी लांब आहे, मुळात इतकी लांब आहे. त्याच्यानंतर परीक्षेचा सिलेबस जर आपण बघितला तो सुद्धा खूप प्रचंड आहे. तर त्याच्या तयारीसाठी सुद्धा तुम्हाला किमान 1 वर्ष आधी जी तयारी आहे तर ती सुरू करावी लागते. सो इथे तुमच्या असं लक्षात येईल की ही एक दीर्घ चालणारी प्रक्रिया आहे. मग यामध्ये जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेकडे म्हणजे या क्षेत्राकडे वळायचं जर तुम्ही ठरवलं, तर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर लगेचच इकडे येऊ शकता. पण मग कधी कधी असं होतं की आपल्या सोबतच शिकणारे आपले मित्र असतात, तर ते ग्रॅज्युएशन नंतर कुठेतरी जॉब पाहतात आणि त्यांचं एक लाईफ सुरू होतं की एक जॉब, त्याच्यानंतर मग जॉबमध्ये थोडंसं सेटल झालं की त्याच्यानंतर लग्न, आणि मग जे काही आहे की एक नॅचरल फ्लो ऑफ लाईफ इव्हेंट्स आपण म्हणू शकतो की तो एक सुरू होऊन जातो. सो तुम्ही बघत असता की तुमच्या सोबतचे जे तुमचे मित्र आहेत, जे तुमचे सहकारी आहेत, तर ते कुठेतरी आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जाताना दिसतात आणि तुम्हाला असं वाटतं की मी एक्झामच देते, कॉलेज माझं झालं, मी अजूनही एक्झाम देते, माझा पहिला अटेम्प्ट झाला, दुसरा अटेम्प्ट झाला. सो कुठेतरी आपल्याला असं वाटतं की नाही, कुठेतरी आपण स्टक झालेलो आहोत, कुठेतरी आपण अडकलेलो आहोत. पण अशा वेळी, आणि इथे म्हणजे युपीएससीचा कळीचा मुद्दा हाच आहे की या गोष्टी असल्यामुळे तुम्हाला तुमचं जे मनोनिग्रह आपण जे म्हणू शकतो किंवा जे तुमचं डिटर्मिनेशन आहे, तर ते खूप जास्त असावं लागतं. की तुम्हाला ही क्लॅरिटी असायला लागते की मी जो हा एवढा वेळ देतोय, मी जो लायब्ररीमध्ये बसून 15-15 तासाचा अभ्यास करतोय, हे मी कशासाठी करतोय. तर त्याची जर एकदा क्लॅरिटी असेल तर मग पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. तर इथे मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल देईन की अमेरिकेमध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ऐकलं असेल तुम्ही, तर खूप गाजलेली किंवा खूप नावाजलेलं विद्यापीठ आहे स्टॅनफोर्ड. तर इथे एक एक्सपेरिमेंट कंडक्ट केला होता. मानसशास्त्र तज्ञांनी, सायकोलॉजिस्टनी एक्सपेरिमेंट घेतला होता. मार्शमॅलो एक्सपेरिमेंट असं याचं नाव आहे. तर मार्शमॅलो म्हणजे काय, तर ते एक अमेरिकन स्वीट आहे, एक प्रकारचं चॉकलेट तुम्ही म्हणू शकता. तर हा एक्सपेरिमेंट झाला होता 4 ते 5 वर्ष वयाच्या मुलांवरती, की त्या एक 4 ते 5 वर्ष वयाच्या मुलांना एका रूम मध्ये बसवलं होतं, त्यांच्या समोर ते चॉकलेट ठेवलं होतं. आता जो एक्सपेरिमेंट करणारा माणूस होता, तर त्याने त्या मुलाला समजावून सांगितलं की हे चॉकलेट मी आता तुला देतोय आणि मी 15 मिनिटांनी परत येईन. तोपर्यंत जर तू हे चॉकलेट खाल्लेलं नसशील तर तुला अजून एक चॉकलेट मिळेल. आणि त्याच्यानंतर तो जो व्यक्ती आहे एक्सपेरिमेंट कंडक्ट करणारा, तो निघून गेला. तर आता मुलासमोर हे ऑप्शन आहेत, 2 ऑप्शन आहेत की एकच चॉकलेट आता लगेच खाल्लं तर 1 चॉकलेट खायला मिळेल, पण जर 15 मिनिटं वाट बघितली तर तुम्हाला 2 चॉकलेट्स खायला मिळतात. म्हणजे जर तुम्ही थोडंसं वेट केलं, थोडेसे जर तुम्ही पेशन्स ठेवले, तर तुमचे रिवॉर्ड्स जे आहे, तुम्हाला मिळणारा जो आनंद आहे तो डबल होऊ शकतो. तर आता याच्यामध्ये त्यांनी बघितलं की काही मुलांनी लगेच तो एक्सपेरिमेंट कंडक्ट करणारा माणूस बाहेर गेल्या लगेच त्यांनी चॉकलेट खाऊन घेतलं. काही जण 10 मिनिटं 5 मिनिटं त्यांनी वाट बघितली, पण कंट्रोल झालं नाही, त्यांनी चॉकलेट खाऊन गेलं. आणि काही जण जी आहे तर ती पूर्ण 15 मिनिटाचा टेस्ट करायला यशस्वी ठरली. तर हा होता मार्शमॅलो एक्सपेरिमेंट. आता हा एक्सपेरिमेंट झाला होता साधारणपणे 80च्या दशकात, 1980s मध्ये कधीतरी हा एक्सपेरिमेंट झाला होता. 40 वर्षानंतर त्यांनी या सगळ्या मुलांचा परत एकदा स्टडी केला की ही जी मुलं होती तर ती आता आयुष्यामध्ये कुठल्या पदावरती आहेत किंवा ती आयुष्यामध्ये कितपत यशस्वी झालेली आहेत. तर त्या शास्त्रज्ञांना असं दिसून आलं की ज्या मुलांनी थोडासा पेशन्स दाखवला होता, त्यांनी तो म्हणजे त्यांच्याकडे तेवढा वाट बघण्याची त्यांची क्षमता होती की मला थोडं मी अजून थांबलो तर मला अजून चांगला काहीतरी रिवॉर्ड मिळणार आहे. तर त्या मुलांनी नंतर कॉलेजमध्ये पण चांगले स्कोर्स घेतले होते, त्यांचे जॉब चांगले होते, त्यांच्या फॅमिलीमध्ये पण ते व्यवस्थित सेटल्ड होते. ओके, सो ही जी कन्सेप्ट आहे डिलेड ग्रॅटिफिकेशन, तुम्हाला आता लगेचच इन्स्टंट काहीतरी तुम्हाला म्हणजे सेटल व्हायचंय किंवा जो जॉब येईल तो तुम्हाला ऍक्सेप्ट करायचा आहे, तर तुम्हाला थोडंसं मेहनत करायची तुमची तयारी आहे, थोडीशी वाट बघायची तयारी आहे, पण तुम्हाला असा काहीतरी जॉब पाहिजे जो पुढच्या 30 वर्षांसाठी तुम्ही कधी बोर होणार नाही. तुम्हाला वाटेल की माझ्या आयुष्यामध्ये मी आज काहीतरी नवीन करतोय, मी काहीतरी माझ्या समाजासाठी काहीतरी देतोय. हे जर तुम्हाला ग्रॅटिफिकेशन हवं असेल, जास्त काळ टिकणारा आनंद जर तुम्हाला हवा असेल, तर तुम्ही या स्पर्धा परीक्षांमध्ये यायला हवं, हे माझं एक सजेशन आहे. ओके, आणि हे जर तुमचं क्लॅरिटी असेल की नाही मी वेट करेन, चॉकलेट मला खायचंय आता नाही, मी नंतर खाईन, पण मी 2 खाईन, ही जर तुमची क्लॅरिटी असेल तर मी म्हणेन की अर्धी लढाई तुम्ही तिथंच जिंकता. ठीक आहे.
त्यानंतर दुसरा एक महत्वाचं एक प्रॉब्लेम किंवा एक आव्हान आपल्याला दिसतं की या युपीएससीच्या परीक्षेचा सिलेबस खूप वास्ट आहे. म्हणजे आता जर तुम्ही आता मी ब्रॉडली एक पेपर पॅटर्न आता तुम्हाला तुमच्या समोर ठेवते आणि एक सिलेबस बद्दल पण थोडंसं सांगते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तर जसं मी तुम्हाला आधीच सांगितलंय की 3 टप्पे आहेत, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर याच्यासाठी जो सिलेबस आहे तो आपण ब्रॉडली 7 कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करू शकतो. मग त्याच्यामध्ये तुमचं इतिहास येतो, त्यानंतर तुम्हाला भारताचा भूगोल आणि त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला जगाचा भूगोल पण थोडासा अभ्यासावा लागतो. हिस्ट्रीचं पण तसंच आहे की इंडियन हिस्ट्री पण असेल आणि वर्ल्ड हिस्ट्री पण असेल. याच्यानंतर अजून थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला राज्यशास्त्र, घटना, संविधान जे काही आहे म्हणजे नागरिक शास्त्र आपण ज्याला म्हणतो तो 3रा विषय झाला. 4था विषय झाला अर्थशास्त्र. 5वा आहे तुमचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर 6वा आहे तुमचा एथिक्स आणि इंटेग्रिटी. ओके, म्हणजे तुम्ही तुमची नैतिक मूल्य कोणती आहेत, की जर आता या सनदी अधिकारी तुम्ही होण्याचं स्वप्न बघताय, पण एकदा जर तुम्ही सनदी अधिकारी झाला की त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच असेल की आपण म्हणजे भ्रष्टाचार किंवा म्हणजे करप्शन याबद्दल खूप चर्चा तुम्ही ऐकत असा, समाज माध्यमातून कायमच ही चर्चा आपल्या कानावर येत असते. पण मग हे असं होऊ नये यासाठी युपीएससीने आधीच एक परीक्षा म्हणजे एक सब्जेक्ट किंवा एक विषय तुमच्या समोर ठेवलेला आहे, एथिक्स आणि इंटेग्रिटी, नैतिक मूल्य. आणि शेवटचा टॉपिक आहे तुमचा करंट अफेअर्स. ओके, की आता चालू घडामोडी, की जगामध्ये काय घडतंय, भारतामध्ये काय घडतंय, हे सगळं. म्हणजे जर तुम्ही असं बघायला गेलात की जे काही नॉलेज आपल्या भोवती आहे तर तेच हे आहे ना. जरी आपण बघू शकतो की 7 कॅटेगरीज आहेत, पण जर तुम्ही त्यांना कंबाईन केलं तर एव्हरीथिंग, एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज द काय म्हणू शकतो, हाच आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. मग आता तुम्ही एवढा मोठा सिलेबस आणि कसं मग तुम्ही टाइम मॅनेज करणार? मग जर सिलेबसच एवढा मोठा आहे तर रीडिंग मटेरियल पण खूप जास्ती असेल, तर मग हे तुम्ही मॅनेज कसं करणार? आणि एका वर्षातच तुम्हाला हे मॅनेज करायचंय, कारण टार्गेट तर आपलं तेच आहे ना. आपल्याला काही 3-3, 4-4 वर्ष परीक्षा देत बसायची नाहीये, एका वर्षात आपल्याला परीक्षा क्लिअर करायची. हा पहिला मुद्दा झाला टाइम मॅनेजमेंटचा. दुसरा मुद्दा काय झाला की आता पेपरचं स्वरूप. तर जर प्रिलिम्सचा जो टप्पा असतो प्राथमिक परीक्षा, त्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे असतात 2 तासामध्ये. 2 पेपर असतात तुमचे. पहिला पेपर असतो सामान्य ज्ञान, जे आता मी जे 7 विषय तुम्हाला सांगितले ते त्याला कंबाईन मध्ये जनरल स्टडीज किंवा जीएस असं म्हटलं जातं. तर त्या जीएसचा असतो पहिला पेपर. 100 प्रश्न तुम्हाला 3 तासामध्ये सोडवायचे असतात, सॉरी 2 तासामध्ये सोडवायचे असतात. आणि दुसरा जो पेपर असतो तो आहे ऍप्टिट्यूडचा, म्हणजे याच्यामध्ये तुमचं बेसिक रिझनिंग, तुमचं ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश उतारे, कॉम्प्रिहेन्शन आपण ज्याला म्हणतो, तर त्यावरती प्रश्न असतात. आणि त्याच्याशिवाय थोडंफार तुमचे 10वी पर्यंतच्या गणिताचे प्रॉब्लेम्स आणि थोडंफार इंटेलेक्च्युअल अबिलिटी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे जर तुम्ही 4थी किंवा 7वीला स्कॉलरशिप परीक्षा दिली असेल तर तुमच्या लक्षात येत असेल की इंटेलेक्च्युअल ऍप्टिट्यूड हा असतो तुमचा सेकंड पेपर. ओके, आणि याच्यानंतर जी मेन्स मुख्य परीक्षा जी असते, तर इथे तुमची खरी वेळ म्हणजे आपण म्हणतो ना टाइमशी लढाई जी आहे, म्हणजे वेळेशी तुमची लढाई ही मुख्य परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त कामाला येते. तर इथे काय होतं की तुम्हाला पेपर पॅटर्न असा आहे की तुम्हाला 250 मार्काचा पेपर येतो. 250 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला 20 प्रश्न असतात आणि 20 प्रश्न तुम्हाला 3 तासामध्ये पूर्ण करायचे असतात. जर तुम्ही हे याचा ऑन अन ऍव्हरेज जर तुम्ही काढलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 7 मिनिटांमध्ये एक प्रश्न संपवायचा असतो. आता तो जो प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये जे तुम्ही उत्तर लिहिणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं सांगावं लागेल की त्या प्रश्नाचं एक म्हणजे सुरुवात आपण लिहितो, मग त्याच्यानंतर मुख्य त्याचे पॉइंट्स लिहितो, त्याच्यानंतर मग तुमचं स्वतःचं ऑब्झर्वेशन लिहितो. सो बेसिकली साधारणपणे एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही जवळजवळ 200 ते 250 शब्द लिहत असता आणि 200 ते 250 शब्द तुम्हाला 7 मिनिटात लिहायचे असतात. आणि हे प्रॅक्टिस शिवाय येऊच शकत नाही. हा, इथे सगळ्यात जास्त तुमची टाइम मॅनेजमेंट कामाला येते. तर याच्यासाठी काय करू शकतो आपण? तर याच्यासाठी मग आता हे जे 2 सिनॅरिओज मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत, की पहिली गोष्ट म्हणजे अभ्यास, पूर्ण वर्षाचा पूर्ण वर्षाचं तुमचं टाइम टेबल कसं असलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेपरमध्ये टाइम मॅनेजमेंट कशी करायची. तर याच्यासाठी पण मी तुम्हाला 2 वेगळ्या म्हणजे इनपुट्स देऊ शकते. तर पहिली गोष्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही पूर्ण
अभ्यास करत असाल, आता तुम्ही सुरुवात केली की आता नॉर्मली पेपर जो असतो, पूर्व परीक्षेचा जो पेपर असतो तर तो जून मध्ये असतो आणि लेट्स से की पुढच्या वर्षीच्या जूनच्या परीक्षेसाठी तुम्ही आता फॉर्म भरताय, तर तुम्ही या वर्षीच्या जून पासून अभ्यासाला सुरुवात करताय. तर तुम्हाला असं वाटत असतं की नाही, आता अजून 1 वर्षावरती आहे परीक्षा, किंवा अजून 8 महिने आहेत, अजून 10 महिने आहेत, किंवा कधी कधी तुमच्या घरातल्यांना पण माहिती नसतं की या परीक्षेसाठी तुम्हाला किती प्रयत्न करावे लागतात. मग ठीक आहे ना, आता उद्याच नाहीये ना परीक्षा, अजून 6 ते 10 महिने आहेत ना, तर ठीक आहे, होऊन जाईल. मग आता थोडंसं मी या घरातल्या फंक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होतो, नाही मग मी काहीतरी माझ्या आई वडिलांना मदत करतो, किंवा मग अजून कोणाचं लग्नच आहे, किंवा माझ्या मित्रांसोबत फिरायला जातो. या सगळ्या गोष्टी होऊ शकतात याच्यामध्ये. पण हे अगेन तुम्हाला जी मी ती मार्शमॅलो एक्सपेरिमेंट वाली डिलेड ग्रॅटिफिकेशनची कन्सेप्ट सांगितली तीच तुम्हाला आठवायची आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही प्रायोरिटाईज कसं करू शकता, तर खूप सिंपल गोष्ट आहे की तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की हे जे काम मी आता करायची माझी इच्छा आहे, तर ते अर्जंट आहे का इम्पॉर्टंट आहे. ओके, आय कॅन सी की काही मुलांनी हात वरती केलेले आहेत, तर तुमचे जे प्रश्न आहेत तर ते मला असं वाटतं की मी थोड्या वेळाने घेईन, इफ दॅट इज ओके. एक साधारण 5 मिनिटांमध्ये आपण तुमचे क्वेश्चन्स आन्सर करू. येस मॅम. ओके ओके. तर 2च प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत की वेदर दिस इज अर्जंट और वेदर दिस इज इम्पॉर्टंट. जर ते काम तुमचं अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लगेच करू शकता. पण जर ते काम अर्जंट आहे पण नॉन इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जर घरातनं आता सांगितलं की नाही, आता थोडंसं हे लाईट बिल भरून ये किंवा टेलिफोन बिल भरून, काही जरी असेल तर तेवढंसं करून ये, सो दॅट इज अर्जंट बट मे बी नॉट इम्पॉर्टंट. मग हे काम जे आहे ते तुम्ही डेलिगेट करू शकता. हे दुसऱ्यांना तुम्ही सांगू शकता, म्हणजे इन जनरल नाही सांगू शकत, पण डेलिगेशन लक्षात आलं असेल तुमच्या. आणि तिसरं, एखादं काम इम्पॉर्टंट आहे पण नॉन अर्जंट आहे, तर तुम्ही हे डिसाईड करू शकता की हे काम मला कधी करायचंय, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं शेड्यूल बनवून ते नंतर कधीतरी करू शकता. आणि जे काम अर्जंट पण नाहीये आणि इम्पॉर्टंट पण नाहीये ते तुम्ही डिरेक्टली डिलीट करू शकता. ओके, सो डू, डिसाइड, डेलिगेट आणि डिलीट, हे चार कॅटेगरी जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचा अभ्यास करणं जे आहे तर ते पण थोडंसं सोपं होऊन जातं. ठीक आहे, हे झालं एका वर्षामध्ये तुम्ही टाइम मॅनेजमेंट कसं करू शकता याची एक टेक्निक. दुसरं, जसं की मी सांगत होते की पेपरमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचंय, तर पेपरमध्ये 7 मिनिटांमध्ये आपण एका प्रश्नाचं उत्तर लिहत असतो, तर याच्यासाठी तुम्हाला ऑब्व्हियसली प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे की त्याच्या आधी, पेपरला जायच्या आधी, त्या पूर्ण 1 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जितकं लिहाल तितकंच ते तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोगी पडणार आहे. ओके, तर आता मग अभ्यासाची अजून पण एक टेक्निक असू शकते की तुम्हाला कधी कधी आपण असं म्हणतो की माझा फोकसच होत नाहीये, किंवा माझी आता इच्छाच होत नाहीये, मला बसायचंच नाहीये, मी थोड्या वेळाने करतो. तर याच्यासाठी एक खूप चांगली टेक्निक आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की तुम्हाला फक्त डिसाईड करायचं की आज मी हे, लेट्स से की आज मी हे पुस्तक वाचणार आहे, की आज मी हे एनसीईआरटीचं हे पुस्तक उचललंय आणि मला हा विषयाचा अभ्यास करायचा. तर त्याच्यानंतर तुम्ही एकदा का तुम्ही ठरवलं की तुम्हाला काय करायचंय, त्याच्यानंतर तुम्ही 25 मिनिटाचा टायमर लावायचा. 25 मिनिटाचा टायमर लावला, त्याच्यामध्ये जितकं तुम्हाला होतंय तितकं पटापट ते तुम्ही जे काम ठरवलेलं आहे, जो गोल तुम्ही ठरवलेला आहे, तर तो तुम्हाला त्या 25 मिनिटांमध्ये होता होई तो पूर्ण करायचा. 25 मिनिटं झाली की 5 मिनिटं ब्रेक. हे असं तुम्हाला 25 मिनिट 5 मिनिटाचं सायकल जर तुम्ही 4 वेळेला करू शकलात आणि त्याच्यानंतर एक मोठा गॅप घेतला, 15 ते 30 मिनिटाचा गॅप घेतला, तर सायंटिफिक स्टडीज मधून हे प्रूव्ह झालेलं आहे की ही टेक्निक, ज्याला पोमोडोरा टेक्निक असं म्हणतात, तुम्ही गुगल पण करू शकता, की ही कुठलाही नवीन विषय समजायला किंवा तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे तर ती वाढवायला खूप उपयोगाची ठरते. ओके, आता हे टाइम मॅनेजमेंट बद्दल झालं, पण आता एक्झॅक्टली अभ्यासाच्या टेक्निक्स कुठल्या आहेत, की तुम्हाला नेमकं काय वाचायचंय, हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर ते मी थोड्या वेळाने घेणारच आहे. आता मी माझ्या तिसऱ्या मुद्द्यावरती येते की तुम्ही आता एक्झॅक्टली या पॉइंटला तुम्ही काय करू शकता. आता तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट होणारच असेल की तुम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असाल, तर आता हाच तो काळ आहे, तुम्ही कॉलेजमध्ये असतानाचा सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या आयुष्यातला हा काळ आहे, कारण या काळामध्ये तुम्ही स्वतःला घडवू शकता. आणि हा जो पिरियड असतो, म्हणजे साधारणपणे 19 ते 23 किंवा 25 पर्यंत तुम्ही म्हणू शकता की या काळामध्ये तुम्ही जसे बनता, तर ते पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही
साधारणपणे तुम्ही नंतर कितीही जरी बदलला तरी तुमच्या व्यक्तिमत्वाचा जो मूळ गाभा आहे तो याच 4-5 वर्षांमध्ये तयार होत असतो. आणि त्यामुळे हीच वर्ष खूप जास्त इम्पॉर्टंट असतात की जर ज्या पद्धतीने तुम्हाला स्वतःला घडवायचंय तर त्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच प्रयत्न करावे लागतात. म्हणजे आपण बघतो की आपण ते एक छोटंसं बी असतं तर ते आपण जमिनीमध्ये रोवतो आणि त्याच्यानंतर एक साधारणपणे 2-3 महिन्यांनी त्याचा अंकुर वरती येतो आणि आपल्याला वाटत असतं की काय आहे, म्हणजे 2-3 महिने हे काय नाही, मी हे रोवलंय, हे एक छोटंसं बी आहे जे मी जमिनीमध्ये पुरलंय पण अजून त्याला काही पालवीच फुटत नाहीये किंवा काहीच अंकुर येत नाहीये. पण आपल्याला माहिती नसतं की ते आपल्या नजरेआड कुठे ना कुठेतरी ती जी ग्रोथची जी प्रोसेस आहे तर ती चालू असते आणि ती जरी दिसत नसली तरी ती चालू असते. किंवा तुम्ही म्हणता की जसं की तुम्हाला आईसबर्ग हिमनग जो आपल्याला ते म्हणतात की जेवढा तो वरती जेवढा कसा पाठ वरती दिसतो त्याच्यापेक्षा 7 पट तो हिमनग पाण्याच्या खाली मोठा असतो. म्हणजे सांगण्याचा पॉइंट हाच आहे की तुम्ही जे लोकांचे जेव्हा तुम्ही यशस्वी लोकांना बघता पण त्याच्यामागे त्यांची 10-15 वर्षांची मेहनत असते आणि ती मेहनत करायची सुरुवात कुठेतरी तुम्हाला आत्ताच या कॉलेजच्या दिवसांपासूनच करायची असते. सो तुम्ही आता काय करू शकता, म्हणजे ह्या युपीएससीच्या सिव्हिल सेवा एक्झामसाठी, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामसाठी किंवा फॉर दॅट मॅटर दुसऱ्या कुठल्याही सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामसाठी तुम्ही काय करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक स्वतःचा अवेअरनेस वाढवायचा आहे. म्हणजे जे कॉलेजमध्ये शिकवलं जातं, जेवढं माझ्या टेक्स्टबुकमध्ये आहे, जेवढं माझ्या सिलेबसमध्ये आहे तेवढंच मी वाचणार आणि किंवा मी आता वर्षभर काहीच करणार नाही, एक्झामच्या आधी 1-2 आठवडे मी वाचून घेईन. तर हा ऍटिट्यूड आपल्याला बिलकुल ठेवायचा नाहीये. कारण युपीएससीची परीक्षा ही अशी परीक्षा आहे की जरी तुम्ही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण नाही झालात तरी पण हा पूर्ण प्रोसेस मधून जेव्हा तुम्ही जाता, हा जो सिलेबस आहे त्याचा जेव्हा तुम्ही तो स्टडी करता त्यावेळेला तुम्ही एक सुजाण नागरिक म्हणून या पूर्ण प्रोसेसमधून बाहेर येता. म्हणजे तुम्ही उत्तीर्ण आहात की नाही आहेत या नंतरच्या गोष्टी आहेत, पण ऍज अ माणूस म्हणून किंवा ऍज अ सिटिझन, एक नागरिक म्हणून तुम्ही खूप बदलता. तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं ज्ञान येतं. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की या सिलेबसमध्येच आहे की इकॉनॉमी कशी चालतीये. मग ते जर तुम्ही हे करता त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की मग आता पेट्रोलचे प्राइसेस आत्ताच का वाढतायत किंवा मग आता रशियाने युक्रेनवरती आत्ताच का आक्रमण केलं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला आपोआप कळायला लागतात आणि ते जे नॉलेज येतं आपल्याला, त्या नॉलेजमुळे जो आत्मविश्वास येतो तर तो मला वाटतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाचा असतो. मग फक्त हीच परीक्षा नाही, मग दुसरं कुठलंही तुमच्या म्हणजे लाईफ मधला कुठलाही स्पिअर असू दे तिथं तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली तुम्ही वागू शकता. तर आता मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला एक न्यूजपेपर्स वाचतच राहायचे आहेत. म्हणजे न्यूजपेपर वाचलेच पाहिजेत असं काही नाहीये. तुम्ही ऑनलाईन जर वाचत असाल, वेबसाईटवरती वाचत असाल तर तेही चालेल, पण न्यूज, करंट अफेअर्स काय चालू आहे आपल्या आजूबाजूला एवढं जरी तुम्हाला आता लक्षात आलं तरी ते खूप झालं. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे की आपले जे विचार आहेत तर ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची पण एक कला असते. तुम्हाला मनामध्ये खूप छान छान काहीतरी वाटत असतं पण ते तुम्हाला व्यवस्थित पोहोचवता येत नसतं दुसऱ्यापर्यंत, किंवा तुमचे जे विचार आहेत ते एक सुसूत्र पद्धतीने एक फ्लो मध्ये आपण ज्याला म्हणतो ते मांडता येत नसतील तर ते थोडंसं त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. कारण ही जी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम आहे तर त्यामध्ये तुम्हाला एक एसे लिहिणं अपेक्षित आहे, एक मोठा निबंध लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे. साधारणपणे तुम्हाला एक 2,500-3 हजार शब्द लिहावे लागतात. म्हणजे 1500 शब्दांचे 2 एसेस तुम्हाला लिहायचे असतात. किंवा जर तुम्ही एमपीएससीची एक्झाम देत असाल तर एमपीएससी मध्ये सुद्धा मराठी आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये तुम्हाला थोडंफार एक एसे तरी जो आहे तो तुम्हाला लिहावा लागतो. मग या एसे मध्ये मार्क्स येण्यासाठी आपले विचार सुसूत्र पद्धतीने म्हणजे सूत्रबद्ध पद्धतीने मांडता येणं खूप महत्वाचं असतं. सो माझं एक सजेशन तुम्हाला राहील की तुम्ही आत्तापासून लिहायची प्रॅक्टिस सुरू करू शकता. एक कुठलाही तुम्ही एक टॉपिक घेऊ शकता, कुठल्याही वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता आणि एखादं थोडंसं लेट्स से की आज मी एक रशिया युक्रेन आंतरराष्ट्रीय संबंध मी थोडंसं काहीतरी वाचलंय, तर मग त्याच्यावरती स्वतःच मी एक प्रश्न मी स्वतःच तयार करू शकतो आणि त्या प्रश्नाचे उत्तर मी स्वतःच लिहू शकतो. म्हणजे फक्त काय की लिखाणाची प्रॅक्टिस करा की कसं मला व्यवस्थित सांगता येईल दुसऱ्याला, आणि जे मला नेमकं सांगायचंय तेच मी लिहितोय का की मी दुसरे कुठले तरी शब्द वापरतोय, काहीतरी चुकीचा अर्थ कन्वे होतोय का, हे सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस केल्याशिवाय येत नाही. सो ते एक माझं सजेशन राहील. तिसरी गोष्ट मी सांगू शकेन की स्वतःचा एक हॉबी किंवा एक छंद तुम्ही स्वतः डेव्हलप केला पाहिजे.
म्हणजे आता आपण ऐकतो की या एक्झामसाठी आपल्याला 10-10 तास अभ्यास करावा लागतो, 12-12 तास अभ्यास करावा लागतो. खरं आहे, पण ते 10 तास किंवा 12 तास अभ्यास करण्यानंतर तुम्हाला एक कुठेतरी रेस्पाईट हवा असतो, तुम्हाला एक थोडासा मोकळीक हवी असते आणि त्यासाठी तुम्ही जर कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने कुठला तरी एक छंद जोपासला तर ते आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आणि मनाच्या शांतीसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठला तरी एखादा स्पोर्ट्स तुम्ही पिकअप करू शकता किंवा मग तुम्ही आणखीन चित्रकला आहे, म्युझिक आहे, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. पण मला असं म्हणायचं की कुठली तरी हॉबी तुम्ही पिकअप करा. म्हणजे एक अॅनालॉजी आपण देऊ शकतो की जसं कधी कधी आपल्याला न आवडणारी भाजी असते, पण मग आई म्हणते की पहिल्यांदा ही भाजी खा आणि त्याच्यानंतरच तुला जे काय आहे, जे काही स्वीट बनवलेलं आहे ते तुला त्याच्यानंतरच मिळेल. सो इट्स लाईक दॅट. म्हणजे जर तुम्हाला लायब्ररीमध्ये 10 तास बसून अभ्यास करण्यानंतर मला माहितीये की ऍज अ रिवॉर्ड मी 1 तास मला आवडणारी गोष्ट करणार आहे, मी 1 तास जाऊन ग्राउंडवरती खेळणार आहे, हे जर तुम्हाला माहिती असेल तर मग ते 10 तास अभ्यास करणं सुद्धा खूप इझी होऊन जातं. सो सांगण्याचा पॉइंट असा की आत्ताचा जो कॉलेजमधला वेळ आहे तर तो कुठेतरी चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही वापरला पाहिजे, छंद जोपासण्यासाठी किंवा मग तुमचं नॉलेज डेव्हलप करण्यासाठी. ठीक आहे, ओके. तर आता मी थोडंसं माझं जे भाषण आहे ते थोडंसं कन्क्लूड करते मी आणि त्यानंतर मग आपण क्वेश्चन्स घेऊ. की सिव्हिल सर्व्हिस जसं तुम्हाला मी आधी पण सांगितलं की एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ पीपल हु आर पासिंग द एक्झाम ते सुद्धा कमी आहे. तर मग याच्यामध्ये हे जर इतकं कठीण क्षेत्र आहे, म्हणजे कठीण जरी असलं इम्पॉसिबल नाहीये पण थोडंसं चॅलेंजिंग आहे. ओके, तर मग याच्यामध्ये जर तुम्हाला यायचंय तर ट्राय टू फाइंड द राईट काइंड ऑफ मोटिवेशन की मी हे का करतोय, हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर मग पुढे कितीही कष्ट उचलायला तुम्ही रेडी असता. की तर म्हणजे एक अजून एक एक्झाम्पल देऊ इच्छिते मी की मॅन इन कार पॅराडॉक्स अशी एक कॉन्सेप्ट आहे. की म्हणजे कसं होतं की एक माणूस लेट्स की तो माणूस एकदम भारी कार कुठली तरी ड्राईव्ह करतोय आणि मग तो चाललाय रस्त्याने आणि मग लोक येऊन त्याला म्हणतात अरे वा किती छान कार आहे तुमची, खूप भारी कार आहे, अरे नाईस कार. तर यामध्ये त्या माणसाला काय वाटतं की यार हे लोक मला कॉम्प्लिमेंट देतात, पण इनफॅक्ट ते लोक त्या कारला कॉम्प्लिमेंट देत असतात. म्हणजे सांगण्याचा म्हणजे पॉइंट असा आहे की तुम्ही कुठले म्हणजे तुमचे पजेशन्स कुठले आहेत, तुम्ही आज कुठल्या ब्रँडचे कपडे घालताय, तुमचं घड्याळ कुठल्या ब्रँडचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या कारमधून फिरताय, म्हणजे जे तुमचे मटेरियल पजेशन्स आहेत तर हे पजेशन्स यांनी तुम्ही स्वतः जितके इम्प्रेस होता तितकं ते बाकीचे लोक इम्प्रेस होत नसतात. ओके, सो नो वन इज इम्प्रेस विथ युअर पजेशन्स ऍज मच एज यू आर. मग तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे, तुम्हाला हे शोधायचं आहे की मग तुम्हाला खरा आनंद कोणत्या गोष्टींमध्ये मिळतोय, म्हणजे अशा गोष्टी ज्याच्यामुळे तुम्हाला बाकीच्या लोकांना इम्प्रेस करायचंय. त्यामुळे का तुम्हाला स्वतःला जो ऍक्च्युअली चिरकाळ टिकणारा आनंद आहे त्याच्यासाठी. कारण आता जर तुम्ही म्हणताय की नाही माझं मटेरियल गोष्टीच्या आहेत, जे वर्ल्डली पजेशन्स आहेत त्याच्यामुळे मला आनंद मिळतो, पण या गोष्टी चेंज होत राहणार आहेत. आता ही माझी कार आहे पण नेक्स्ट टाइम दुसरी कुठली तरी अजून चांगली कार येईल, पण त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे त्यामुळे नवीन कारचा जो तुमचा आनंद आहे तो लेट्स की 1-2 वर्ष राहील, त्याच्यानंतर मग पुढे काय. सो त्याच ऐवजी जर तुम्हाला तुमच्या कामामधनं आनंद मिळत असेल, तुम्हाला जर सोसायटीमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करण्यापासून जर आनंद मिळत असेल तर तो आनंद तुमचा स्वतःचा असतो. दुसरे लोक तुम्हाला किती कॉम्प्लिमेंट करतायत याच्यामुळे मग तुम्हाला फरक पडत नाही. दिस इज द राईट काइंड ऑफ मोटिवेशन. आणि हे मोटिवेशन तुम्हाला म्हणजे तितके एफर्ट्स टाकायची किंवा मग तितका वेळ वाट बघायची, तेवढा पेशन्स ठेवायची, तेवढी जिद्दीने मेहनत करायची. दॅट इज द राईट काइंड ऑफ मोटिवेशन. ते तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुमचं ते आतमधून येतं कुठेतरी, दुसऱ्यांसाठी नाही पण तुम्ही ते स्वतःसाठी करता. ओके, सो तर तेच मी आता म्हणेन की एकदा जर तुम्ही आता जर डिसाईड केलं असेल की आता मला या सिव्हिल सर्व्हिसेसच्या सिव्हिल सर्व्हिसच्या किंवा स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे तर त्यासाठी मग तुमचे 100% एफर्ट्स द्या, तुमचे कम्प्लीट डेडिकेशन द्या त्याला. आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील, जर काही अजून माहिती हवी असेल तर मी माझा ईमेल आयडी वर्षा मॅडम सोबत शेअर करेन आणि तुम्ही त्याच्यावरती मला प्रश्न विचारू शकता. काही माहिती हवी असल्यास तीही विचारू शकता.
आणि माझे स्वतःचे हस्बंड अक्षय कदम, ते स्वतः सुद्धा UPSC साठी कोचिंग करतात. त्यांनी बँकच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत म्हणजे IBPS PO आहे किंवा दुसऱ्या अजून काही RRBच्या आहेत, म्हणजे बँकच्या स्पर्धा परीक्षा सुद्धा, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना एक्सपिरियन्स आहे. तर त्याबद्दलही जर तुम्हाला काही माहिती असेल तर तीही तुम्ही विचारू शकता. त्यांचं फेसबुक पेज आहे, तर फेसबुक पेजची लिंक सुद्धा मी वर्षा मॅडम सोबत शेअर करेन. सो हे जे आता जे मी बोलले तर ते थोडंसं एक ओव्हरऑल एक तुम्हाला एक बर्ड्स आय व्ह्यू आपण ज्याला म्हणतो, ते थोडंसं एक ओव्हरऑल आढावा घेण्याचा माझा प्रयत्न होता. पण आता जर तुम्हाला काही स्पेसिफिक काही विचारायचं असेल की आता मी कोणता अभ्यास करू, कोणती पुस्तकं वाचू, कोणत्या वेबसाईट्स बघू, कोणते क्लास लावू, मग मी पुण्याला जाऊ का दिल्लीला जाऊ का, हे जर काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर यू कॅन टाईप इन चॅट बॉक्स. आय विल बी हॅपी टू आन्सर देम. ओके, इथे शुभमने हात वर केलेला आहे. शुभम, तुम्ही हा प्रश्न विचारू शकता मॅडमना. हॅलो मॅडम. हॅलो हा, बोल. हा मॅडम, लिपिक टंकलेखन परीक्षेची वयोमर्यादा काय आहे? ओके, ती ऍक्च्युली शुभम मला असं डिरेक्टली नाही सांगता येणार, पण ते थोडंसं आता आपल्याला गुगलवरतीच पाहावं लागेल ते. पण हे कसं आहे की आता ह्या ज्या परीक्षा येत असतात तर त्याच्या ऍड्स वरती तुम्हाला स्वतःला लक्ष ठेवून राहावं लागेल. ठीक आहे मॅडम. हा हा. मॅडम, मी मध्येच एक प्रश्न विचारू इच्छिते हो, हो. की ही जी IRS सर्व्हिस आहे, म्हणजे परवाच्या एका व्याख्यानामध्ये एका मुलीचा प्रश्न होता की बँकिंग सेक्टरमध्ये जर मी काम करत असेल किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल आणि मग मला ह्या परीक्षा द्यायच्या असतील तर इथे कोणती पदं, म्हणजे आपण साधारणतः कोणत्या पदाच्या परीक्षा देऊ शकतो. आणि दुसरं याला जोडून आणखी एक प्रश्न असा आहे की तुमचं नेमकं IRS ऑफिसर म्हणून कोणतं काम असतं या क्षेत्रामध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये, आणि प्रशासकीय म्हणजे एक सामाजिक दृष्टिकोनातून एक राष्ट्राचा नागरिक म्हणून काय जबाबदाऱ्या असतात? ओके, तर पहिल्यांदा मी इथे ह्या दोन गोष्टी क्लॅरिफाय करू इच्छिते की बँकिंग सेक्टरचा आणि हे जे सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम आहे म्हणजे नागरी सेवा परीक्षा, यांचा असं डायरेक्टली म्हणजे परीक्षांच्या ऍज फार एज द एक्झाम्स आर कन्सर्न तेवढा त्यांचा संबंध नाहीये. कारण बँकिंग सेक्टरसाठी तुमच्या कम्प्लिटली वेगळ्या परीक्षा आहेत. IBPS PO आहे, SBI PO आहे किंवा रिजनल रुरल बँक म्हणजे RRBची एक्झाम आहे. तर ह्या ज्या एक्झाम्स आहेत तर त्या IBPS कंडक्ट करते. ओके, ही एक वेगळीच बॉडी आहे. आणि ह्या ज्या म्हणजे IRS, IAS, IPS या ज्या आहेत तर ती UPSC कंडक्ट करते. ओके, सो बँकिंग सेक्टरमध्ये जर तो विद्यार्थी ऑलरेडी कार्यरत आहे तर त्यांना आता इकडे जर यायचं असेल तर त्यांना ती सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम द्यावी लागेल. ओके, आणि दुसरा जो प्रश्न होता की IRSचं नेमकं काम काय आहे, तर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. ओके, सो टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशनचा जो पार्ट आहे तर तो कम्प्लिटली IRS जे आहे ते हँडल करतं, भारतीय राजस्व सेवा. म्हणजे जो तुमचा इंडियन इन्कम टॅक्स ऍक्ट आहे तर त्याचं जे ऍडमिनिस्ट्रेशन होतं तर ते आम्ही करतो. मग वी आर द क्वाझी ज्युडिशियल ऑथॉरिटी, म्हणजे असं म्हणू शकतो की हा ऍक्ट जो आहे तो इम्प्लिमेंट पण आम्हीच करतो आणि थोडंसं जे जजचं जे काम असतं ओके तर ते सुद्धा आमच्याकडेच असतं ऍज फार एज दिस ऍक्ट इज कन्सर्न. तर मग आता तुम्ही बघता की इन्कम टॅक्स कोणाकोणाला भरावा लागतो, तर ते एक तुमचं बेसिक इन्कम लेवल असेल तर त्याच्या पुढे जे इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहेत तर त्यांना तो इन्कम टॅक्स भरायचा असतो. किंवा मग तुमचे छोटे छोटे उद्योग आहेत, त्याच्यानंतर मग तुमचे हे आहेत कंपनीज आहेत वेगळ्या वेगळ्या म्हणजे MNCs असतील किंवा अजून तुमचे कुठलेही शॉप्स असतील, तर हे सगळ्या लोकांना जे टॅक्स एन्फोर्समेंटचं काम आहे म्हणजे ते टॅक्स वेळेवर देतात की नाही किंवा त्याच्यामध्ये काही टॅक्स चोरी होतीये का, तर हे सगळं काम आमच्याकडे असतं. तर आता तुम्हाला ED तर सध्या इतकं चर्चेत आहे, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, तर त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे जे ऑफिसर्स आहेत तर ते सध्या IRS ऑफिसर्सच आहेत. ओके, सो डे टू डे काम आमचं असं की हे टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन लोकांकडनं टॅक्स घ्यायचा आहे. आणि मग आता आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरतो. तुम्ही ऐकलं असेल की एक 30 जून पर्यंत म्हणजे लोकांची घाई चालू असते की नाही इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा आहे. तर हा रिटर्न भरल्यानंतर ते रिटर्न्स आमच्याकडे येतात, तर ते पहिल्यांदा कम्प्युटराइज प्रोसेस थ्रू जातात. त्याच्यामध्ये लक्षात येतं की कुणी आपलं इन्कम बरोबर डिस्क्लोज केलेलं नाहीये, म्हणजे काही टॅक्स चोरी होतीये का, टॅक्स लपवण्यासाठी लोक मुद्दामून आपलं इन्कम कमी दाखवतायत का. मग अशा ज्या केसेस आहेत तर त्या आमच्याकडे येतात. मग पुढे त्याची एन्क्वायरी असते आणि मग ते
म्हणजे त्या बिझनेसेसशी आम्हाला ते प्रश्न विचारायचे असतात, की म्हणजे बेसिकली टॅक्स चोरी पकडायचं जे काम आहे तर ते सध्या आमचं आहे. मग याच्यामध्ये मग इन्कम रेड मूव्ही तुम्ही पाहिला असेल, राईट? सो हे दोन पद्धतीचं असतं, की म्हणजे तुमच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न आल्यानंतर त्याचं अनालिसिस करून तुम्ही त्याची स्क्रुटिनी असेसमेंट म्हणून एक प्रोसिजर असते ती करणं, किंवा दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःहून अशा उद्योगांवरती स्वतःहून रेट टाकू शकता, त्यांच्यावरती सर्च आणि सर्वे ऑपरेशन करू शकता, की जे म्हणजे ती केस मी पहिल्यापासून बिल्ड करू शकता, की ते ऑब्झर्व करणं की यांचं नेमकं काय आहे, कशा पद्धतीने हे इन्कम लपवलं जात आहे. ओके, सो दॅट इज अबाउट इनपुट रेव्हेन्यू इन्कम टॅक्स. धन्यवाद मॅडम. एका विद्यार्थ्याचा असा प्रश्न आहे की प्रिलिम एक्झाम जी आहे ती मराठीतून देता येईल का? आणि काही मुलं असं म्हणतात की आम्हाला फ्रस्ट्रेशन येतं अभ्यासाचं, म्हणजे एखादी क्रॅक नाही करू शकलो किंवा वेळेवर अभ्यास तो टाइम टेबल प्रमाणे नाही करू शकलो पूर्ण, तर फ्रस्ट्रेशन येतं, तर त्याच्यावर ओव्हरकम कसं करता येईल? आणि दुसरं म्हणजे की ह्या अभ्यासाची कायमच भीती मनात ठेवून जर करत गेलो तर सक्सेसफुल होता येणार नाही, मग त्या भीतीवर कशी मात करता येईल, असे चॅटबॉक्स मध्ये काही प्रश्न आले. तर आता हा जो प्रश्न आहे की प्रिलिम्स एक्झाम मराठी मीडियम मध्ये देऊ शकतो का, तर याचं उत्तर आहे नाही. प्रिलिम्स जी आहे तर ती इंग्लिश मध्येच आहे, पण त्याच्यासोबत तुम्हाला त्याचं हिंदी ट्रान्सलेशन सुद्धा अवेलेबल असतं. मराठी नाहीये पण हिंदी ट्रान्सलेशन अवेलेबल आहे. तर आणि ही प्रिलिम्स जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह आहे, तर त्यामुळे तिथे एवढा प्रश्न येत नाही. तुम्ही हिंदीच्या आधारे थोडंफार आपल्याला लक्षात येतं, पण जी तुमची मुख्य परीक्षा जी आहे तर ती तुम्ही मराठीमधून देऊ शकता, कम्प्लिटली मराठीमधून देऊ शकता. पण त्याच्यात सुद्धा एक पॉईंट असा आहे की मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा जो पेपर आहे तर तो इंग्लिशमध्येच येणार आहे आणि त्याचा खाली हिंदी ट्रान्सलेशन असणार आहे, पण उत्तर तुम्ही मराठी भाषेतून देऊ शकता. आणि जो तिसरा टप्पा आहे मुलाखतीचा, तिथे सुद्धा तुमच्याकडे ऑप्शन आहे की तुम्ही मराठी घेऊ शकता किंवा मग इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल तर इंग्लिश. ठीक आहे, ओके. आणि दुसरा असा आहे की फ्रस्ट्रेशनचा जो मुद्दा आहे तर ते बरोबर आहे की फ्रस्ट्रेशन तर येतच असतं, पण आता मी जसं तेच म्हटलं की तुम्हाला हे क्लॅरिटी असायला पाहिजे की हे मी का करतोय. तेच जर तुमचं पहिल्यांदा क्लिअर असेल तर ते थोडंसं मॅनेज करणं इझी होऊन जातं. मग त्याच्यानंतर मग तुम्ही थोड्याशा मेडिटेशनच्या टेक्निक्स तुम्ही डेव्हलप करू शकता. एक वेगळं ऍप, जे वेगवेगळे ऍप येते, हेड स्पेस नावाचं ऍप आहे, तुम्ही चेकआउट करू शकता की ते आपल्याला शिकवतं की मेडिटेशन कसं करायचंय. किंवा मग तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे फॅमिली आणि तुमचे फ्रेंड्स यांचा सपोर्ट तर असलाच पाहिजे. म्हणजे मग मी म्हणेन की माझं पर्सनल मत असं आहे की एक चांगला ग्रुप असणं खूप इम्पॉर्टंट असतं प्रिपरेशनच्या काळामध्ये सुद्धा. म्हणजे द राईट काइंड ऑफ फ्रेंड्स तुमच्यासोबत असणं, तशा लोकांशी तुम्ही मैत्री टिकवणं हे जास्त महत्वाचं असतं. ऍज अ ग्रुप जेव्हा तुम्ही हा एफर्ट देता तेव्हा तुम्हाला हे असं वाटतं की नाही, मी एकटा नाही आहे याच्यामध्ये, माझ्यासोबत अजून लोक सुद्धा आहेत. आणि म्हणजे तुम्ही दुसऱ्यांसोबत एम्पथाइज करू शकता, तुम्ही त्याच अनुभवांमधून जाता आणि त्यामुळे मग एकमेकांशी रिलेट करणं थोडंसं इझी होतं. ओके, सो आणि तिसरी गोष्ट जी मी सांगितली, तुम्ही कंपल्सरी एक हॉबी डेव्हलप करा, तो तुमचा स्वतःचा मी टाइम असतो. आणखी मॅडम एक प्रश्न आहे की सायन्स बॅकग्राऊंड असेल तर ऑप्शनल सब्जेक्टला नेमकं कसं तयारी करावी किंवा कसा अभ्यास करावा, आणि या परीक्षेचं टाइम टेबल कसं फिक्स करावं म्हणजे अभ्यासाचं, आणि त्याच्यामध्ये कंटिन्युटी कशी राखता येईल. ओके, सायन्स आता ऑप्शनल जसं आहे ना, तर आता सध्या एक साधारणपणे ऑप्शनल कसा निवडावा ह्याच्याबद्दल मी थोडंसं बोलते की 3 गोष्टी ऑप्शनल निवडताना इम्पॉर्टंट असतात की तुमचा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट कुठला होता, दुसरं म्हणजे तो जो सब्जेक्ट आहे जो तुम्हाला आवडतोय सब्जेक्ट, तर त्याच्यासाठी तुम्हाला रिडिंग मटेरियल अवेलेबल आहे का नाही. तर म्हणजे तुम्हाला एखादा सब्जेक्ट फार आवडत असेल, तुम्ही युपीएससीचं बघितलं असेल की लिस्ट एक साधारणपणे 50 ते 60 ऑप्शनल सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये, तर तुमची मूळ रुची आहे, जर तुम्हाला वाटलं की नाही हा खूप चांगला आहे, पण जर त्याच्यासाठी रिडिंग मटेरियल, गायडन्स मटेरियल जर अवेलेबल नसेल तर ते थोडंसं म्हणजे वेडेपणा होईल जर तो विषय आपण चूज करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं कोचिंग कितपत अवेलेबल आहे, म्हणजे तुम्ही कुठून तयारी करताय, तुम्ही ऑनलाईन करताय, तुम्ही पुण्यात आहात, तुम्ही दिल्लीत आहात का तुम्ही घरूनच करताय, तर कुठल्या पद्धतीचं कोचिंग तुम्हाला अवेलेबल आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये कितपत इंटरेस्ट आहे. या 4 गोष्टींचा जो
आणि पाचवी आणि महत्वाची गोष्ट की आतापर्यंत त्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये युपीएससी मध्ये कशा पद्धतीचे मार्क्स आलेले आहेत. ओके, कारण आपल्याला एक साधारणपणे तुम्ही थोडासा अनालिसिस केला ना तर तुम्हाला असं दिसतं की काही एक सब्जेक्ट आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जॉग्राफी हा एक सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कितीही एक्सपर्ट असला तरी तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स येत नाही. हा एक ट्रेंड आहे. तर ह्या 5 गोष्टींचा सुवर्ण मध्य काढून तुम्हाला तुमचं ऑप्शनल ठरवायचा असतो. कारण कसं होतं की युपीएससी मध्ये 4 पेपर हे जीएसचे पेपर आहेत. मग त्यातले जे पहिले 3 पेपर आहेत तर त्याच्यामध्ये जे पहिले 7 सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले होते की सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, ज्योग्राफी, म्हणजे एनिथिंग अँड एव्हरीथिंग, तर ते पहिल्या 3 पेपरमध्ये कव्हर होतं. चौथा पेपर एथिक्स आणि इंटिग्रिटीचा, 5वा पेपर एसेचा आणि त्याच्यानंतर ऑप्शनल सब्जेक्टचे पेपर. तर हे जीएसचे जे 3 पेपर्स आहेत तर त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला असं दिसत आलंय की थोड्याफार प्रमाणात सर्वांना सेम मार्क्स येतात, पण खूप मार्क्सचा जो फरक पडतो तो ऑप्शनल सब्जेक्टमध्ये पडतो आणि एथिक्सच्या आणि एसेच्या पेपरमध्ये पडतो. मग याच्यासाठी हा ऑप्शनल चूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कधी कधी कसं होतं की तुम्ही एक्झाम क्रॅक करता, तुम्ही मेरिट लिस्टमध्ये पण येता, पण मेरिट लिस्टमध्ये तुमचा रँक कुठे येणार आहे, त्याच्यामुळे तुमची सर्व्हिस कुठली डिसाईड होणार आहे हे तुमचं ऑप्शनलवरती बऱ्याच वेळेला ठरतं. त्यामुळे तो अतिशय केअरफुली आपण चूज केला पाहिजे. हा मॅडम, आणखी एक असा प्रश्न होता मॅडम की या परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकं कोणती किंवा कोचिंग क्लास कोणते, आणि कोचिंग क्लास आणि उपयुक्त पुस्तकं या व्यतिरिक्त आपण सेल्फ स्टडी करून ही परीक्षा क्रॅक करू शकतो का? ओके, सेल्फ पहिलं तर मी म्हणेन की सेल्फ स्टडी करून ही परीक्षा क्रॅक करणं शक्य आहे. कारण आता आपल्याला ऑनलाईन इतकं जास्त मटेरियल अवेलेबल आहे की म्हणजे नॉट ओनली रिडिंग मटेरियल पण बऱ्याच जणांचे तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकता आणि स्वतः घरी अभ्यास तुम्ही करू शकता. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही, कारण युपीएससी जसं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम याच्यात तुम्हाला नुसतं पास व्हायचं नाहीये, फक्त तुमचा अभ्यास चांगला आहे का नाही एवढं इम्पॉर्टंट नाहीये, बाकीच्यांच्या तुलनेत तुमचा अभ्यास कसा आहे दिस इज इम्पॉर्टंट. म्हणजे एक पार्ट हा झाला की अभ्यास असणं आणि दुसरा पार्ट हा झाला की तुम्ही एक्झाम मध्ये नेमकं काय लिहून येत आहे. तुम्हाला त्या विषयाचं आकलन भरपूर आहे, पण तो विषय जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर तुम्ही व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये देताय का नाही, नेमकं उत्तर देताय का नाही, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे एक झाली स्टडी आणि दुसरी म्हणजे एक्झाम रायटिंग टेक्निक. तर सेल्फ स्टडीचा पार्ट तुम्ही स्वतः कव्हर करू शकता, पण हा जो एक्झाम रायटिंग टेक्निक आहे की तुमची उत्तरं इव्हॅल्युएट होणं खूप महत्वाचं असतं याच्यासाठी, आणि त्या उत्तरांच्या इव्हॅल्युएशनसाठी यू नीड सम एक्सपर्ट गायडन्स. दॅट इज माय ऍडवाइस. मग तुम्ही ठीक आहे आता 1 वर्ष तुम्ही घरातून अभ्यास केला, पण माझा एक सल्ला असा राहील की तुम्ही स्वतः कुठेतरी टेस्ट सिरीज जॉईन करा, कुठल्या तरी चांगल्या क्लासची, आणि जी तुम्हाला योग्य फीडबॅक देऊ शकेल ती वाली टेस्ट सिरीज जॉईन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो हे, आणि मॅडम जो दुसरा आता प्रश्न आपण बघितला होता की युपीएससी साठी कुठले पुस्तकं वाचली पाहिजेत, तर मला असं वाटतं की ती जी लिस्ट आहे तर मी तुमच्यासोबत शेअर करेन, कारण ती 15-20 पुस्तकं इथं एनलिस्ट करणं आता शक्य नाहीये, तर ती मी शेअर करेन, ती मुलांसोबत तुम्ही शेअर करू शकता. आणि काही वेबसाईट्स वाटल्यास मी इथे सांगू शकेन की इनसाइट्स ऑन इंडिया नावाची जी वेबसाईट आहे, इनसाइट्स ऑन इंडिया. सो हे एक बँगलोर बेस्ड स्टार्टअप आहे ते, किंवा बँगलोर बेस्ड कोचिंग क्लास आहे इनसाइट्स ऑन इंडिया. तर यांचं स्टडी मटेरियल खूप चांगलं आहे, म्हणजे मला स्वतःला पर्सनली फायदा झाला होता त्याचा. म्हणजे माझा पहिला अटेम्प्ट आणि दुसरा अटेम्प्ट या दोघांमध्ये खूप फरक पडला होता जेव्हा मी ही वेबसाईट रेफर केली. त्यानंतर व्हिजन IAS वरती तुम्ही पाहू शकता की त्यांचं एक करंट अफेअर्सचे त्यांचे मॉड्यूल्स येतात, PT 365 किंवा मेन्स 365. त्याच्यामध्ये सुद्धा सब्जेक्ट वाईज मॉड्यूल्स येतात, हे सुद्धा तुम्ही डायरेक्टली रेफर करू शकता. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे टेलिग्राम ऍप वरती खूप सारे ग्रुप्स आहेत जे तुम्ही जॉईन करू शकता. टार्गेट UPSC आहे किंवा अजून बरेच आहेत, याच्यामध्ये तुम्हाला मराठी मीडियम स्पेसिफिक ग्रुप सुद्धा मिळतील, तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. मॅडम, आणि आर्ट शाखेच्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की मराठी सारखा विषय घेऊन आम्हाला UPSC ला बसता येतं का, आणि दुसरं म्हणजे आणखी कला शाखेतले कोणते विषय असे आहेत की ते UPSC साठी आम्ही तयारी करू शकतो किंवा आवडते विषय म्हणून घेऊ शकतो? तर तर आता मी तुम्हाला म्हणेन की आता सगळ्यात पहिली गोष्ट घरी गेल्यानंतर तुम्हाला हीच करायची की तुम्हाला UPSCच्या वेबसाईट वरती जायचंय. तुम्हाला पहिल्यांदा त्याचा सिलेबस चेक करायचंय, त्याचे ऑप्शनल सब्जेक्ट कुठले कुठले आहेत ते चेक करायचे, आणि त्याच्यातला जो ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला चांगला वाटतोय त्याचा सिलेबस चेक करायचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला UPSCचे
प्रिव्हियस जे क्वेश्चन पेपर्स आहेत, प्रिलिम्सचे झाले, मेन्सचे झाले, ते सगळे काढून ते क्वेश्चन कुठल्या प्रकारचे असतात हे तुम्हाला बघायचंय. हा होमवर्क तुम्हाला करायचा आहे. ओके. तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बरेच ऑप्शन्स ऍक्च्युली अवेलेबल आहेत, की जसं राज्यशास्त्र झालं, त्याच्यानंतर अर्थशास्त्र आहे, मराठी लिटरेचर पण आहे, पाली आहे, अर्धमागधी, म्हणजे कुठल्याही लँग्वेजेस तर बऱ्याच आहेत त्याच्यामध्ये, ते तुम्ही पाहू शकता. आणि येस, मराठी विषय घेऊन सुद्धा तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता. आणि दोज हु आर इंटरेस्टेड, ज्यांना खरंच म्हणजे मराठी लिटरेचर घ्यायचंय, तर तुम्ही ते मॅडमच्या थ्रू पर्सनली मला विचारू शकता. आय कॅन गिव्ह यू कॉन्टॅक्ट्स ऑफ द ऑफिसर्स हु हॅव क्रॅक्ड द एक्झाम विथ सच डिफरंट ऑप्शनल्स. आणि माझा स्वतःचा ऑप्शनल हिस्ट्री होता. माझं बॅकग्राऊंड माझं इंजिनिअरिंगचं असलं तरी हिस्ट्री माझा ऑप्शनल होता. त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनल जर कोणाचा असेल तर तुम्ही माझ्या टचमध्ये येऊ शकता. एक आमचा विद्यार्थी आहे प्रणव म्हणून, तर तो हिस्ट्री घेऊन करतोय. तर त्याला मी नक्की तुमच्याशी संपर्क साधायला सांगेन. आणखी मी काही विद्यार्थी इच्छुक आहेत का प्रश्न विचारायला? हॅलो मॅडम, आवाज येते का? हा, येतोय, बोला. मॅडमना प्रश्न विचारायचा होता. जर आता एमपीएससी स्टेट सर्व्हिस किंवा युपीएससी तयारी करताना सुरुवातीला क्लास जॉईन करावे का प्रिपरेशन स्वतः करावे अगोदर? हेच मी आता जस्ट मागच्या माझ्या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते सेम आहे, की तुम्ही एकदा जर म्हणजे तर तुम्हाला जर काही कुठल्याही कारणासाठी जर तुम्हाला आता क्लास जॉईन करता येणं शक्य नसेल तर तुम्ही पहिल्यांदा सेल्फ स्टडी करा. तुम्ही, माझी त्याला ना नाहीये, पण तुम्ही टेस्ट सिरीज लावणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके मॅडम, मग क्लास वगैरे लावताना इंटिग्रेटेड क्लासेस लावावेत का स्पेशल सब्जेक्टचे क्लासेस लावावेत? हा, तर आता याच्यामध्ये पण डिपेंड करतं की आता आपल्याला डिफरंट जे क्लासेस आहेत ते आपल्याला वेगळे हे देत आहेत आपल्याला, म्हणजे ऑप्शन तसे आपल्याला देत आहेत. तर इंटिग्रेटेड म्हणजे जीएस साठी तर तुम्ही कुठेही गेलात तरी ते तसंच असेल, पण ऑप्शनल जे आहे तर तो तुम्हाला पर्टिक्युलर ऑप्शनल तिथेच मिळेल असं नाही. तो दुसऱ्या कुठल्या तरी क्लासमध्ये तिथले सर अजून चांगले शिकवत असतील तर त्या एकाच क्लासमध्ये सगळ्या सब्जेक्टसाठी त्याच क्लासमध्ये जायची काही गरज नाहीये. काही क्लासेस जीएस साठी रेकॉग्नाइज असतात, जीएस साठी चांगले असतात, तिथे तुम्ही फक्त जीएस करा. दुसरीकडे कुठेतरी जाऊन मग तुम्ही फक्त ऑप्शनल करा. तोही आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ऑप्शनलचा सुद्धा क्लास लावायचा नाहीये, तुम्हाला फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे, तर तेही तुम्ही करू शकता. तसं काही ते तुम्हाला हे फाइंड आउट करायचे की कुठल्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यात जास्त कम्फर्टेबल वाटते, तुम्हाला कुठल्या पद्धतीमध्ये सगळ्यात जास्त आउटपुट येते, तर ते तुम्हाला करायचे. पण म्हणजे असं म्हणू शकते मी की इंटिग्रेटेड म्हणजे इंटिग्रेटेड इन द सेन्स की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्यासाठी इंटिग्रेटेड क्लास तुम्ही लावू शकता. कारण याच्यामध्ये काय होतं की ते मुख्य परीक्षेच्या सिलेबस पासून सुरुवात करतात आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास जर एकदा तुमचा रेडी असेल ना तर प्रिलिम्स खूप इझी होऊन जाते. सो जर तुम्ही असं म्हणताय की मी फक्त मेन्स साठी क्लास करतो तर त्याच्यापेक्षा हे बेटर राहील की इंटिग्रेटेड करा तुम्ही. प्रिलिम स्पेसिफिक जाण्यापेक्षा गो फॉर द इंटिग्रेटेड बॅच आणि टेस्ट सिरीज मग तुम्ही स्पेसिफिक वाल्या टेस्ट सिरीज लावू शकता. चालेल, थँक्यू मॅडम. मॅडम, तुम्ही आता जसं सजेस्ट केलं की बँगलोरचं एक कोचिंग इन्स्टिट्यूट चांगलं आहे, तर तसंच काही मुलांचे प्रश्न आहेत की पुस्तकं कोणती नेमकी रेफर करावीत. तर आता खूप प्रकाशनांची पुस्तकं आहेत अवेलेबल किंवा अकादमीची पण आहेत, पण नेमकं मुलांचा जरा गोंधळ आहे की कोणती पुस्तकं रेफर करावीत. ओके. सो आता हे कसं आहे की हे प्रत्येक एका याच्यावरती डिपेंड करतं, म्हणजे कशामध्ये की कुठल्या सब्जेक्टमध्ये, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगळ्या क्लासेसची पुस्तकं चांगली असू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुमचा एन्व्हायरमेंट हा जो विषय आहे तर एन्व्हायरमेंटसाठी मग तुम्हाला आता शंकर IASच्या ज्या नोट्स आहेत तर त्या चांगल्या आहेत. ओके. पण आता जर तुम्ही राज्यशास्त्राचा जर विषय घेतला, पॉलिटीचा जर तुम्ही विषय घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष्मीकांत हेच पुस्तक प्रत्येक जण सजेस्ट करणार आहे. ओके. सो मग तुम्हाला ते वाचायचं म्हणजे माझं की हे जे 7 डिफरंट सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले होते तर त्याची बुकलिस्ट मी मॅडम सोबत शेअर करेन, तर ती तुम्ही एकदा रेफर कराल. पण बाकी एक असं आहे की एक थोडंसं सगळ्या क्लासेस एक थोडंफार एक दोन पद्धतीने ते सगळे एकाच प्लॅटफॉर्मवरती आहेत असं म्हणू शकते की एकाच पातळीवरती आहेत. तुम्ही कुठलंही जरी वाचलं तरी त्याला काही इश्यू नाही. पण मग त्यातल्या त्यात जे मला भावलं, जे मला त्यांचं प्रेझेंटेशन चांगलं वाटलं ते मग इन्साइट्स ऑन इंडिया ते होतं, ते तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. आणि या परीक्षेच्या काही प्रश्नपत्रिका अवेलेबल असतात का झालेल्या परीक्षांच्या?
येस या युपीएससीच्या वेबसाईटवरती आतापर्यंत झालेल्या सगळ्या एक्झामच्या क्वेश्चन पेपर सगळे अवेलेबल आहे. हॅलो मॅडम. हा हा बोला. मॅडम एक माझा प्रश्न आहे. हा बोला ना. मॅडम आपण म्हणजे मुलाखतीच्या दरम्यान बऱ्याच वेळेस म्हणजे उमेदवार यशस्वी होतात तर त्यांच्या मुलाखती ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षेचे जी मासिके वगैरे जे आहेत पाक्षिक वगैरे जे तर त्यात मुलाखत वगैरे काय नेमकी झाली, कशी मुलाखत घेतली जाते या संदर्भातली बरीचशी आम्ही माहिती वाचतो कधी. तर प्रत्यक्षात आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही आमच्यासोबत हे सांगू शकाल का की मुलाखतीच्या दरम्यान म्हणजे काही असे दोन्ही प्रश्न वगैरे असतात की जे खरोखर तुमचं पेशंट जे आहे, तुमची बुद्धिमत्ता जी आहे आणि अर्थातच सिच्युएशन या अंगानं असे काही प्रश्न तुम्हाला विचारले गेलेत का आणि नेमकं त्यावेळेस तुमच्या मनामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर देताना काय फिलिंग्स होते? अच्छा मला आवडेल मॅडम जाणून घ्यायला. अच्छा तर तर आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे युपीएससी मुलाखत हा शब्द स्वतः कधी वापरत नाही, म्हणजे इंटरव्ह्यू हा शब्द युपीएससी कधीच वापरत नाही. तो जो शब्द ते वापरतात तो आहे पर्सनॅलिटी टेस्ट, तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी असते ती. सो यामुळे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी जी प्रिपरेशन करता तर ती पण तशीच असायला पाहिजे. म्हणजे जे आता मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं की ही कॉलेजची 3-4 वर्ष आहेत जी तुम्हाला स्वतःची पर्सनॅलिटी घडवण्यासाठी उपयोगी आणायची. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हा मी डायरेक्ट अभ्यास करत नाहीये, पण कुठेतरी पुढे जाऊन ते तुमच्या म्हणजे पर्सनॅलिटी टेस्टच्या लेवलवरती, मुलाखतीच्या लेवलवरती ते तुम्हाला उपयोगी येणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर मुलाखतीचा माझा एक्सपिरियन्स म्हणजे असं बेसिकली ते काय करतात की ते तुम्हाला तुमचं ओपिनियन विचारतात, एक सिच्युएशन देतील किंवा मग आता काय किंवा करंट अफेअर्स असतील किंवा मग कुठले तरी डिबेट्स असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा ऑप्शनल हिस्ट्री होता तर मग त्याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये सध्या काही रिसर्च येत होती की म्हणजे जेनेटिक रिसर्च सध्या येत होती की ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी म्हणजे आर्य कुठून आले किंवा मग हडप्पा संस्कृतीचं ओरिजिन कुठून होतं, तर याच्यावरती काही एका नवीन एक नवीन रिसर्च आल्यामुळे त्याच्याविषयी परत एकदा एक डिबेट चालू झाली होती. तर त्या डिबेटमध्ये माझं ओपिनियन काय हे त्यांनी विचारलं होतं. किंवा मग त्याच्यानंतर एक जो हा आहे अफस्पा जो ऍक्ट आहे, आर्म फोर्सेस स्पेशल प्रोटेक्शन ऍक्ट, तर त्यावेळेला तो न्यूज मध्ये होता की त्यावेळेला मिझोराममध्ये काहीतरी घटना झाली होती, मग त्याविषयी त्यांनी माझं मत विचारलं होतं. सो दॅट इज बेसिकली अ पर्सनॅलिटी टेस्ट की त्यांना तुमचं ओपिनियन जाणून घ्यायचंय की उद्या जर पुढे जाऊन तुमच्या हातामध्ये जर इतके अधिकार येणार असतील तर ते अधिकार तुम्ही कसे यूज करताय, तुमची बॅलन्स पर्सनॅलिटी आहे का की तुम्ही त्या अधिकारांचा दुरुपयोग करू शकता, हेच त्यांना तिथे बघायचं असतं. आणि जर तुम्ही कुठलंही एक्स्ट्रीम ओपिनियन न देता की म्हणजे एक बॅलन्स्ड ओपिनियन आणि सगळ्यांना सोबत घेऊन मी सगळ्यांचं कन्सिडर करून जे बेस्ट पॉसिबल डिसिजन आहे ते मी घेऊ शकते, हे जर तुम्ही त्यांना इंटरव्ह्यू बोर्डला जर तुम्ही दाखवू शकतात तर माझ्या मते खूप चांगले मार्क्स येतात मुलाखतीमध्ये. त्यांना थोडंसं मॅच्युरिटी ऑफ थिंकिंग, बॅलन्स्ड ओपिनियन ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. धन्यवाद मॅडम. आणखी कोणाला काही विचारायचं आहे? नाहीतर आपण समारोपाकडे येऊया. हॅलो, मला एक क्वेश्चन विचारायचा मॅडम. हा बोला. इंटरव्ह्यू नेमकी कशा पद्धतीने सामोरं जावं? ओके, सो इंटरव्ह्यूला आता एक महत्वाची गोष्ट की जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा उत्तीर्ण होता तर त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला जायच्या आधी तुम्हाला एक डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म, ज्याला डॅफ असं म्हणतात, तो भरून द्यायचा असतो. आणि जेव्हा तुम्ही युपीएससीच्या त्या बोर्डच्या समोर बसलेले असतात तर हा जो डॅफ आहे तोच त्यांच्या समोर असतो. या डॅफ मध्ये काय काय असतं की म्हणजे तुमचं पूर्ण डिटेल्स असतात की तुमचं गाव कुठलं आहे, तुमच्या पेरेंट्स, ऍक्च्युली इवन आस्क यू अबाउट तुमचे पेरेंट्स कुठले आहेत, तर तुमच्या पेरेंट्सचा डिस्ट्रिक्ट कुठला होता, मग त्याच्यानंतर तुमची एज्युकेशन इन्फॉर्मेशन सगळी असते. त्याच्यानंतर त्यामध्ये तुमच्या हॉबीज असतात, त्यानंतर तुमचे त्यांचे सर्व्हिस प्रेफरन्सेस. लाईक मी तुम्हाला सांगितलं की युपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाम मधून 24 सर्व्हिसेस आपण भरत असतो, मग तो सर्व्हिस प्रेफरन्स आपल्याला द्यायचा असतो. मग तो तसाच का आहे, मग तुम्हाला लेट्स से की मग एखाद्या माणसाला फॉरेन सर्व्हिसमध्ये खूप आवड आहे, मग त्यांनी फॉरेन सर्व्हिस कुठेतरी वरती टाकलेलं असतं, IAS थोडंसं खाली असतं, किंवा आता माझ्या केसमध्ये असं होतं की मी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस ही पोलीस सर्व्हिस पेक्षा वरती टाकली होती. मग असं काहीतरी जर तुमच्या डॅफ मध्ये असेल तर त्याच्याबद्दल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. म्हणजे बेसिकली तो तुमचा बायोडेटा आहे, तुझ्या बोर्डच्या समोर असतो आणि मग क्वेश्चन्स त्याच्यातूनच येतात. सो मग जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी प्रिपेअर करता तेव्हा तुम्हाला म्हणजे
पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही डॅफ भरता तेव्हा तुम्हाला तो खूप विचार करून भरला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलाखतीचं प्रिपरेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर त्या डॅफ मध्ये तुम्ही भरलेला प्रत्येक शब्द घ्यायचा आणि त्याच्यावरती प्रत्येक शब्दावरती तुम्हाला एक 10-12 प्रश्न बनवायचे आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते थोडंसं हेही विचारू शकतात की तुम्ही ज्या गावातून येताय त्या गावामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा तिथे तुम्हाला तुमचं जिल्हा प्रशासन तिथे नेमकं काय करतंय हे सुद्धा थोडंफार तुम्ही करू शकता. साक्षी, हा विचार. संस्कृत ऑप्शन असतो. हो आहे. तेच माझं तुम्हाला सगळ्यांना हेच सजेशन आहे की आता गेल्यानंतर हे लेक्चर संपल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला युपीएससीच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि पूर्ण सिलेबस आणि पेपर पॅटर्न आणि सगळंच तुम्हाला ते पाहायचंय. तीच तुमची पहिली स्टेप आहे. हॅलो मॅम, हा बोला नेहा. तुम्ही जेव्हा युपीएससी प्रिपरेशन करत होता तेव्हा घरून तुम्ही तुमचं स्टडी केला किंवा तुम्ही हॉस्टेलला होता? ऍक्च्युली आता याच्यामध्ये मी 1 वर्ष इंटिग्रेटेड कोर्स केला होता आणि त्याच्यानंतर मग मी घरूनच अभ्यास केला. म्हणजे माझं 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये माझं सिलेक्शन झालं. तर पहिला अटेम्प्ट देताना मी क्लासेस लावलेले, पुढचे 2 अटेम्प्ट मी घरूनच दिलेले. ओके मॅम. आणि हो शिवराज, मी फेल झाली आहे. मी एकदा फिलिम्स मध्ये फेल झाले आणि दुसऱ्यांदा मेन्स मध्ये फेल झाले. 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये माझं सिलेक्शन झालं. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे म्हणतात ते खरं आहे. आणि जसं तुम्ही या परीक्षेमध्ये शिराल किंवा या परीक्षेचा एक तुम्ही पूर्ण आवाका लक्षात घ्याल तेव्हा मग तुम्हाला कळेल की एमपीएससी आणि एमपीएससीची तयारी कशी होते युपीएससीची तयारी करत असताना, आणि इतर परीक्षा सुद्धा तुम्ही देऊ शकता. एक आपली प्रॅक्टिस झाली की नाही या परीक्षेची, तर हे बघण्यासाठी सुद्धा, स्वतःला आजमावण्यासाठी सुद्धा ज्या परीक्षा समोर येतील त्या द्यायला हरकत नाही असं मला वाटतं. मॅडम, तुमचं सजेशन काय राहील याच्यावर? हो. ऍक्च्युली कसं आहे की युपीएससी मी म्हणू शकते की बाकीच्या सगळ्या परीक्षांची ती आई आहे असं म्हणू शकते मी. एकदा जर तुम्ही युपीएससीचा सिलेबस व्यवस्थित केला तर त्याच्यानंतर कुठलाही म्हणजे स्पर्धा परीक्षांचा सिलेबस तुमच्यासाठी इझीच होऊ शकतो. कारण जसं मी सांगितलं की मुळात जो अवेअरनेस आहे आपल्या भोवती काय नेमकं चालू आहे, चालू घडामोडी काय चालू आहे याचा अवेअरनेस हा युपीएससी मधनं येतो आणि साधारणपणे त्याच प्रकारचे प्रश्न हे दुसऱ्या परीक्षांमध्ये येत असतात. थोडाफार चेंज होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही करंट अफेअर्स वाचताय, मग युपीएससी साठी जे तुम्ही करंट अफेअर्स वाचताय तेच तुम्हाला एमपीएससी मध्ये येणार आहे, तेच तुम्हाला बँक पीओ मध्ये येणार आहे आणि तेच तुम्हाला एसएससीच्या एक्झाम मध्ये पण तेच येणार आहे. एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, त्याच्यामध्ये पण तेच येणार आहे. सीआरपीएफच्या एक्झाम मध्ये पण तेच येणार आहे. ओके. अजून एक क्वेश्चन इथे विचारलेला आहे की एनसीईआरटी कुठल्या स्टँडर्ड पासून वाचावेत. तर माझं एक सजेशन आहे की एनसीईआरटी अगदीच काही 6वी 7वी पासून एनसीईआरटी वाचले पाहिजेत असं नाहीये. तुम्ही 10वी 11वी 12वीचे एनसीईआरटी जे आहेत तर ते वाचले पाहिजेत मुळात. आणि मला वाटतं कोण बोलताय का? हा बोला. हॅलो. हा, मला असं वाटतं की मॅडमने अतिशय परिपूर्ण माहिती दिलेली आहे की कुठल्याही अँगलनी तुम्ही प्रश्न विचारलात तरी मॅडम तुम्हाला सांगतायत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. तर मॅडमने आपल्याला काही वेबसाईट आणि काही पुस्तकं याची लिस्ट तुम्हाला पाठवतील नक्कीच, किंवा ती माझ्यापर्यंत येईल आणि मी तुम्हाला शेअर करू शकेन. आणखी मला एक सांगायला आनंद होतो की मॅडमच्या आता अरुणाचल प्रदेशमध्ये मला वाटतं फील्ड व्हिजिट चालू आहेत आणि एवढ्या व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी आपल्याला वेळ दिलाय. खरोखरच ही अतिशय आमच्यासाठी मोलाची गोष्ट आहे. आणि वयाने सुद्धा मॅडम लहान दिसतात, त्याच्यामुळे मॅडमनी या सगळ्या सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये उतरल्यात त्या आता, तर हा मोठा प्रवास आहे खूपच, पण तो लहान वयात पूर्ण केलाय आणि म्हणून त्यांचं कौतुक वाटतं आम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅडमच्या आई ज्या होत्या त्या आता पीएचडी करतायत. म्हणजे या वयात सुद्धा त्यांनी आपला अभ्यास करण्याचं क्षेत्र हे सोडलेलं नाहीये. डेडिकेशननी तितक्याच त्या काम करतायत आणि मला वाटतं हे डेडिकेशन जे आहे ते आईकडून त्यांच्याकडे आलंय आणि स्वतःची त्यांची पर्सनॅलिटी त्यातून बनलेली आहे की खूप कठोर अशी मेहनत करणं. तर मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगावंसं वाटेल की कठोर परिश्रम याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये सोपा.
ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी. त्याच्यामुळे आत्ता मॅडमनी सांगितले तुम्हाला की 19 ते 25 हे तुमचं योग्य वय आहे, की याच्यामध्ये तुम्ही जर मेहनत कराल तर तुमचं पुढचं आयुष्य हे अतिशय चांगलं जाईल. तर हा संदेश आपण घेऊन पुढे जाऊया आणि पुढची सूत्र जी आहेत ते आमचे स्पर्धा परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक समन्वयक जे आहेत ते सुभाष मँगडे सर, तर त्यांच्याकडे मी सुपूर्द करते आभार प्रदर्शनाची सूत्र. हा मॅडम, धन्यवाद मॅडम. मी स्पर्धा परीक्षा या समितीचा सदस्य या नात्याने खरोखर मी तुमच्या व्यक्तिशः आणि या समितीकडनं आभार मानतो. आपल्या या एकंदर विवेचनामध्ये ही स्पर्धा परीक्षा नेमकी काय आहे, त्याचं नेमकं तांत्रिक स्वरूप आणि अर्थात ही स्पर्धा परीक्षा जी आहे ती उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी मनातून काय करणं गरजेचं आहे, इतकंच नव्हे तर शारीरिक मानसिक जे संतुलन आहे हे संतुलन सुद्धा या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. मग यासाठी अर्थातच मेडिटेशन सारखं सुद्धा हत्यार जे आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी खूप परिणामकारक ठरू शकतं. मॅडम, हे पण तेवढंच आपण आपल्या या मनोगतातून व्यक्त केलं अर्थातच की स्पर्धा परीक्षा हे एक शिवधनुष्य आहे. आणि बऱ्याच वेळेस मॅडम असं सुद्धा होतं बरं की ह्या स्पर्धा परीक्षेच्या या कठोर अशा मार्गावरून वाटचाल करणारे अनेक विद्यार्थी स्पर्धक जे आहेत ते मध्येच कुठेतरी हा मार्ग जो आहे हा मार्ग सोडून देतात. पण पॅशन हे अतिशय महत्वाचं आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी. आणि एकंदरच आपल्या व्यक्तिमत्वामधनं आपल्या विवेचनामधनं आम्हाला सर्वांनाच याची खूप मनापासून जाणीव झालेली आहे. आपण वेळात वेळ काढून मॅडम आमच्या या विद्यार्थ्यांना खरोखरच या स्पर्धा परीक्षेचा एक मार्ग जो आहे तो प्रशस्त करण्यासाठी खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी अखिल सप्रेपित्री महाविद्यालय आणि अर्थातच आमचे देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ, आमचे आदरणीय प्राचार्य या सर्वांच्या वतीनं मी तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. परत एकदा मनपूर्वक मॅडम तुमचे आभार. धन्यवाद. थँक्यू वर्षा मॅडम आणि सुभाष सर. आणि माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जर काही पर्सनली जर तुम्हाला विचारायचं असेल तर मॅडमच्या थ्रू यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट मी. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच मॅडम. विद्यार्थ्यांसाठी एक घोषणा आहे की तुमच्याकडे फीडबॅक फॉर्म जो आहे पाठवला जाईल तो पूर्ण भरून तुम्ही पाठवून द्यायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि आपण तुमचे जे मिस्टर आहेत त्यांचंही व्याख्यान आमच्या मुलांसाठी ठेवूया, कारण तोही विषय अत्यंत महत्वाचा आणि मुलांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा असणारा विषय आहे. तर त्यामुळे आपण त्यांच्या सोयीची तारीख बघून आपण पुन्हा एकदा अरेंज करू प्रोग्राम. थँक्यू सो मच. हा.